एक नक्की मानाची अभिमानाची स्पर्धा पुन्हा एकदा व्यासपीठावर मान्यवर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया। एक मोठी मॅच मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्यासमोर पाहायला भेटतोय। नक्कीच तुम्ही आम्ही सर्व प्रेक्षकांची सुद्धा मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून अष्टविनायक संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। पहिल्या दोन चेंडूवरती 2 धावा येताना पाहतोय। हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, काय करते डायरेक्ट हिट होतोय का, परंतु असं काही घडताना दिसत नाही मैदानाच्या आतमध्ये। चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आणि आत्तापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे सकाळपासून दोन्ही संघांनी खूप सारे मेहनत चांगलं क्रिकेट घेऊन इथपर्यंत पोहोचलेत आणि आम्ही का फायनलमध्ये दोन्ही संघ खेळतोय याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते। नक्कीच एक चांगली मॅच, एक चांगली पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु चेंडू मार्गस्थ होईल मिड विकेट रिझनमध्ये। 1 धाव मिळते। पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा, 5 षटकांची लढत असेल। हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार। पाहायला भेटे धावसंख्या। पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती आहे, मुख्य द्वाराच्या बाहेर ज्या दुचाकी उभ्या आहेत कृपया ज्यांच्या असतील त्यांनी त्वरित बाजूला काढायच्या आहेत। दुचाकी ज्या उभ्या आहेत त्या त्वरित बाजूला काढायच्या। याच्या आधी आरटीओचे मोहिते साहेब आणि ज्यांच्या दुचाकी होत्या त्यांना फाईन लावलेला आहे। कृपया विनंतीचा मान ठेवून ज्यांच्या दुचाकी उभ्या आहेत बाहेर त्यांनी त्वरित काढायच्या आहेत। समोर पार्किंग करा तुम्ही। नक्कीच मुख्य गेटच्या समोर ज्या बाईक लावल्या आहेत त्यांनी थोडंसं कोऑपरेटिव्ह करायचं, सहकार्य करायचे आणि आपल्या गाड्या बाजूला करायच्या आहेत। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। धावसंख्या आपण पाहू शकता, एक चांगली पार्टनरशिप बीट होताना या ठिकाणी पाहायला भेटते। आत्तापर्यंत दीपक 2 धावावरती खेळतोय, पवारला पाहू शकतो म्हणजे निलेश पवारला पाहू शकतो 10 आकड्यावरती 2 चौकारांच्या मदतीने चांगली फलंदाजी आत्तापर्यंत त्याची राहिली आहे स्पर्धेच्या माध्यमातून। मग क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी किंवा गोलंदाजी याच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते। गोलंदाजीसाठी आलेला आहे तो जयेश म्हात्रे आणि तो गोलंदाजीसाठी आलेला आहे तसेच प्रमोद पाटील यांनी त्याच्या लावलेले आहे। जर हॅट्रिक घेतली तर त्याला 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। धन्यवाद प्रमोदजी। जयेश याच्यासाठी पारितोषिक असेल प्रमोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपये। पहिला चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला भेटते 22च्या स्वरूपामध्ये। 1 धाव मिळते। आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी अंमलात आणला जातोय। पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल। ऋषी चिंतामण माळी यांचे सुपुत्र रोनित माळी यांची उपस्थिती झालेली आहे। सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। कृपया त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। रोनित माळी खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित राहिल्याबद्दल। पुन्हा एकदा जाऊया, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा व्यासपीठावर मान्यवर आपण पाहू शकतो त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया। नक्कीच आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा शब्दस्फुरणाने हार्दिक हार्दिक स्वागत। प्रशांत भोईर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय। तसेच दयानंद माळी यांना सुद्धा विनंती आहे। धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल। चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिले। पुन्हा एकदा या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिस होताना पाहायला भेटतोय। जसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। 4 धावा अर्जित होते। धावसंख्या जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती। प्रशांत विनंती आहे की त्यांनी शिवानंद शेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। प्रशांतजी भोईर यांच्या हस्ते
शिवानंदजी शेट्टी यांचा सत्कार होतोय पुष्पगुच्छ देऊन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा शिवानंदी शेट्टी यांच्यासाठी. खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे SPL 2024 पर्व पहिल्यामध्ये. तसेच दयानंद माळी यांना मी विनंती करतो की आपण रोनित माळी यांचा सत्कार करायचा आहे. दयानंद माळी, खूप खूप धन्यवाद आपली उपस्थिती इथे दर्शवल्यावरती. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व मान्यवरांसाठी. पुन्हा एकदा मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. पहिल्या विकेटचं पतन होते या ठिकाणी. दुसरा षटक संपन्न होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 18 या आकड्यावरती जाऊन पोचते. नक्कीच SPL 2024 मानाची अभिमानाची स्पर्धा. सकाळच्या 17 पासून तुम्हा सर्वांना चांगलं क्रिकेट, चांगलं खेळ आपल्याला पाहायला भेटतोय आणि 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर या ठिकाणी आपण पाहतोय. थोडीशी घाई करायची विनंती असेल कारण का 5 षटकांची लढत आहे. 5 आणि या स्पर्धेचं सर वैशिष्ट्य राहिले की प्रत्येक सामना हा 5 षटकांचा झाला आहे. अगदी सुरुवातीचा सामना असो किंवा शेवटचा सामना. जसं धावसंख्या 18, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18च्या घरामध्ये नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार ज्याच्या बॅटमधून आपण हॅट्रिक बघितली. थँक्यू. आणि आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या शिंपोली गावाचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व राजेश रावजी, हरिदास डेकोरेटरचे ओनर इकडे यांची उपस्थिती झालेली आहे. खूप खूप स्वागत तुमचं राजेश सर. आपले जे मान्यवर आहेत ते खरोखरच आपल्या एकापेक्षा एक आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा आपल्यावरती नेहमी असतो आणि अशामुळेच आपण हे सर कार्यक्रम करू शकतो. चला नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकता. अनिकेत याला ज्याच्या माध्यमातून सकाळी षटकारांची हॅट्रिक जर कोणी केली असेल तर आपण अनिकेतला पाहिलं. तोच अनिकेत आता तीच कामगिरी फायनलच्या सामन्यामध्ये करेल का हा शब्द मित्रांनो मध्ये असेल. जर तरला खूप महत्त्व असतं. पहिल्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला भिरकावलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव अर्जित होते. एका धावेवरतीच मला वाटतं कुठेतरी समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. थँक्यू नरेंद्र सर. आणि यामध्येच मी भाऊराम माळी यांना विनंती करतो की आपण राजेशजी राव इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. एक तगडं व्यक्तिमत्व आपल्या शिंपोली गावातलं लाभलेलं असं राजेशजी राव. खूप खूप धन्यवाद सर आपल्याला आपली उपस्थिती इथे दर्शवल्याबद्दल. आपला पाठिंबा, आपला आशीर्वाद आमच्यावरती नेहमीच असा असू दे. थँक्यू सर. थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या अनिकेतच्या माध्यमातून सकाळच्या 17 पासून सर चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच लगातार ते 3 षटकार सुद्धा आपण पाहिले त्याच्या माध्यमातून. विकेटच्या मागे सुद्धा कामगिरी करताना सकाळच्या 17 पासून पाहिलं त्यांना आपण. आणि दोन्ही मातब्बर खेळाडू निलेश पवार असो किंवा अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका. या ठिकाणी प्रोटेक्शन आहे का पाहू शकतो. काय प्रयत्न होते आणि अगदी आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा फटका आपल्याला पाहायला भेटला. आणि धावसंख्या 4ने पुढे सरकते. नक्कीच प्रयत्न चांगलेच आहे आयुष्यामध्ये ना. प्रयत्नार्थी परमेश्वर. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक एकदा प्रमोदजी पाटील यांच्याकडून दिनेश पंधेरे यांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर. याच्या आधी सुद्धा प्रमोदजी पाटील यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आणि ते पटकावलं होतं दिनेश यांनी. पुन्हा पारितोषिक लावलेलं अंतिम सामन्यामध्ये प्रमोदजी यांनी. थँक्यू. धन्यवाद प्रमोदजी. नक्कीच एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला अनिकेत. दोन्ही नामवंत, दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. काय चेंडू डिलिव्हर झालाय. स्विंग अँड मिस असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपला अनुभव कुठेतरी पणाला लावतो. दिनेशजी पंधेरे यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये ओव्हर हॅट्रिक त्यांनी मिळवली होती. खरोखरच आपल्या नावाला साजेसा खेळ या सामन्यामध्ये आणि आत्तापर्यंत पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्याला सर पाहायला भेटतोय. नक्कीच
या ठिकाणी मान्यवरांची मादे काय फटका साधवलाय लांब 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 खूप लांब येतोय षटकार. आतापर्यंत सकाळपासून जर आपण पाहिलं असेल तर मोठा षटकार पाहायला भेटते. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे विनंती करतोय की आपले लाडके सर्वांचे मिनेश माळीजी यांना मी विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. मिनेशजी माळी यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. काय फलंदाजी होताना पाहायला भेटते. अनिकेत याच्या माध्यमातून एक यच्छाकृतीचा चेंडू निर्धाव झाला. त्याच्यानंतर मी सुद्धा मोठा फटका मारू शकतो. मी सुद्धा एक नामवंत खेळाडू का आहे याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देताना अनिकेत मिड विकेट रिझनमध्ये चेंडूला भिरकावून दिलं होतं. 6 धावेसाठी पुन्हा एकदा मोठा फटका येईल का. परंतु आता मात्र क्रिकेटमधले ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला भेटला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव अर्जित होईल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी एका बाजूला दोन्ही संघ नामवंत आहेत आणि आत्तापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. SPL 2024 मानाची अभिमानाची स्पर्धा व्यासपीठावर सर्व मान्यवर त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 34 लॉस ऑफ 1 विकेट. काय फलंदाजी पाहायला भेटते. आज आहे रविवार. कोण करणार कोणावरती वार. निलेश पवारची बॅट मात्र इथे आपल्याला पाहायला भेटते. बोलायला लागले. चांगली फलंदाजी पाहायला भेटते. नक्कीच दोन्ही नामवंत खेळाडू आहेत आणि नक्कीच एक मोठी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतो. ज्या खेळाडूने सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी केली याला आपण पाहू शकतो. स्मिथ चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. सेमीफायनलमध्ये सुद्धा चांगलं षटक हाताळलं. चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी केलं होतं. परंतु समोर एखादा मोठा फलंदाज अनिकेतच्या माध्यमातून पाहू शकतो. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एका बाजूला स्मिथ दुसऱ्या बाजूला अनिकेत ज्याच्या बॅटमधून एक धमाका आपण पाहिला. मोठा फटका आता मात्र त्याच्यापेक्षा खूप लांब लांब खूप लांब येतोय षटकार. परंतु काय प्रयत्न केले. षटकार वाचवलाय. माफ करा मी षटकार बोललो होतो परंतु त्या खेळाडूसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्षेत्ररक्षण का जमेची बाजू असे. जयेश म्हात्रे प्रमोदजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. नक्कीच कौतुक करावं लागेल. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल परंतु मी जसं सांगितल्याप्रमाणे तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा त्याच्यासमोर एक दिवस झुकावंच लागतं. चांगलं यश मिळतोय आणि 4 धावा आपल्या संघासाठी रोखताना पाहायला भेटते. नक्कीच क्षेत्ररक्षण ही एक जमेछू बाजू राहिली या टुर्नामेंटची. परंतु मला तुम्ही शांत ठेवू शकत नाही जास्त वेळ. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दर्जेदार षटकार.
का त्या ठिकाणी पाहायला भेटते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, काय करतंय काय बिघडते. रनआउटच्या स्वरूपामध्ये निलेश मात्र कुठेतरी तंबूच्या आश्रयाला परततोय. विकेटचं होतंय पतन. बॅक टू दी पवेलियन. गॉन डीजे. मोठा आहे. मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. धावसंख्या 47च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. स्क्वेअर मारा म्हणावं लागेल. पहिला चेंडू आपण जर बघितलं तर पाहायला भेटतोय. नक्कीच पुन्हा एकदा प्रेक्षकांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया. मोठा फटका धमाका या ठिकाणी पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. 6-6-6. एकदा अनिकेतची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चौथा षटकार वैयक्तिक त्याच्या बॅट मधून. परंतु नक्कीच एक मेजवानी एक
मोठा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आणि तुम्हाला सर्वांचं प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी करतोय अनिकेत. 4 षटकार ज्याच्या माध्यमातून एखादा षटकार लगातार 3 षटकार होतील का, कुठेतरी दबावाखाली असेल गोलंदाज, कारण का 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला भेटले या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय SPL मानाची स्पर्धा 2024. पुन्हा एकदा मोठा फटका जाईल का, जाईल सीमारेषा परिकले, परंतु धावा मिळतील 4. येतोय चौकार. धावसंख्या आणि वैयक्तिक 38 धावावरती बॅटिंग करतो. 38 12 चेंडू 38 धावांची नाबादी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहू शकतो. एकदा अनिकेतची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 4 षटकार पाहायला भेटले आणि 2 चौकार. नक्कीच कौतुक करावं लागेल. 63 धावसंख्या अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, माफ करा 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच एका दुसरा षटकार नक्कीच येईल, कारण का बॅटला असा स्पर्श होतो की लागल्या गेल्या चेंडू सीमा पार जातोय, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन थोडंसं कमी, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही आणि अनिकेतच्या खेळीचा अंत होतोय. परंतु टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 38 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. नक्कीच कौतुकाची बाब असेल आणि दुसरा घडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. आपण जाऊया, पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली सकाळच्या सत्रापासून. हा संघ कुठेतरी वरचढ राहिला आणि आत्तापर्यंत फायनलच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा व्यासपीठावर सर्व मान्यवर त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया. अक्षय याच्या माध्यमातून सुद्धा सकाळी एक षटकार पाहायला भेटला होता, परंतु मॅच 70 धावा एक चांगलं टार्गेट होईल का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. या ठिकाणी शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हाफ ट्रॅकर चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु कार्पेटच्या साईने चेंडू जातोय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये प्रोटेक्शन आहे. धावसंख्या झालेली 64 धावा. 64 लॉस ऑफ 3 विकेट. काय फलंदाजी राहिली आहे सुंदर 11 संघाची. जरी आम्ही नाणेफेकीचा कौल हरलो असलो तरी सुद्धा आम्हाला बॅटिंग आली आहे, तरी आम्ही बॅटिंग चांगली करू शकतो. गोलंदाजी आली असती तरी सुद्धा आम्ही गोलंदाजी चांगली करू शकतो. म्हणजे कुठेतरी सकाळच्या सत्रापासून या संघाचा विचार केला ना तर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली आहे. परंतु सामना अजून मित्रांनो संपलेला नाही, कारण का पुढचे 5 षटक सुद्धा अतिशय आपल्याला चांगली पाहायला भेटते. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू पाहायला भेटते. सबमरीन डिलिव्हरी, या ठिकाणी धावचीची संधी. फलंदाज बाद होतोय, विकेटचं होतोय पतन. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
राजन 11 आयोजित SPL 2024 पर्व पहिले मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने इथे आयोजित करण्यात आलेले आहेत. याचबरोबर हे पर्व पहिले असले तरी ही स्पर्धा खूप मोठी आहे. मानाची, अभिमानाची, सन्मानाची तसेच संस्कृतीची आपल्याला स्पर्धा बघायला मिळते. सकाळपासून आपल्याला सकाळच्या सत्रातले आणि संध्याकाळच्या सत्रातले अतिशय सुंदर आणि रोमांचक आपल्याला सामने बघायला मिळाले. त्याचबरोबर खूप खेळाडूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपल्या खेळीने. आता जो अंतिम सामना जो सुरू आहे तो सुंदर 11 विरुद्ध अष्टविनायक 11 यांच्यामध्ये. सुंदर 11 यांनी प्रथम फलंदाजी करताना 64 धावांची खेळी उभारलेली आणि 65 धावांचं आव्हान दिलेलं आहे अष्टविनायक संघाला जिंकण्यासाठी. षटकांमध्ये 64 धावा कुठून काढल्यात आणि आव्हान दिलेलं आहे ते 65 धावांचं. आपल्याला बघायला मिळालं की अनिकेतनी कसा सुंदर आपल्या फलंदाजीचा नजराणा आपल्याला दाखवलेला आहे आणि मंत्रमुग्ध केले आपल्या फलंदाजीने. त्याचबरोबर काही क्षण अतिशय रोमांचक होते. जो षटकार जात होता सीमारेषेच्या बाहेर तो अडवला होता जयेश म्हात्रे यांनी. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला दाखवलेलं आहे. सुंदर असा टोललेला चेंडू लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. अजून वैयक्तिक आणि संघासाठी आपलं खातं उघडलेलं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते निलेश पवार, कर्णधार निलेश पवार. सुंदर 11 त्याचबरोबर सलामीचे फलंदाज जे आहेत ते अज्जू आणि आकाश. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण प्रयत्नाला यश आलेला नाहीये. चेंडू डॉट त्यांना मिस होतोय आणि जातोय तो डिक्लेअर 2 मध्ये. धावसंख्या मध्ये भर पडते. धावसंख्या केलेली 2. आता पुन्हा एकदा जो ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता तो टोलवलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. बघूया जातो का. सीमारेषा पार जाईल 4. मिळतील रन 4-4-4. अध्यक्ष श्री रमेशजी गायकवाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सर इकडे आल्याबद्दल धन्यवाद. याचमध्ये आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये परतूया आणि एक जोरदार झटका लागतोय तो आणि विकेट मिळते ती निलेश पवार याला. पहिला झटका लागतोय.
आहे. धावसंख्या झालेली आहे, पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तो दिनेश पंदेरे. अभिमन्यू गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अभिमन्यू, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे अष्टविनायक इलेव्हन संघाची 8. जरा पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय अभिमन्यू. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे त्याची. चांगलं क्रिकेट पाहायला भेटले. एखादा नवोदित खेळाडू आहे आपण पाहू शकतो. जिंकण्यासाठी धाव बनवायच्या 65 धावा, एक मोठं उद्दिष्ट, मोठं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस असंच काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी आपल्याला अभिमन्यू याच्या माध्यमातून पाहायला भेटते. नक्कीच पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एवढी मोठी स्पर्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. जमलेले रसिक, क्रीडा रसिक त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. याचबरोबर मी रोदित माळी यांना विनंती करतो की आपण हरिदास डेकोरेटरचे मालक तसेच गावदेवी क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू राजेशजी राव यांचा सत्कार करायचा आहे. आणि तसेच ते नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार सुद्धा आहेत. राजेश रावजी यांचा सत्कार करतील रोनित माळीजी. रोनित ऋषी माळी यांच्या हस्ते राजेशजी राव यांचा सत्कार करण्यात येत आहे. एक जर टाळ्या होत जाऊ द्या यांच्यासाठी. खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. राजेशजी राव यांचा सत्कार रोनित यांच्याकडून होत आहे. ऋषी चिंतामण माळी यांचे चिरंजीव रोनित माळी यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री रमेशजी गायकवाड यांचं सुद्धा आपण पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करणार आहोत. मी रोनित माळी यांना पुन्हा विनंती करतो की आपण गायकवाड साहेबांचा सत्कार करायचा आहे. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवर व्यक्तींचं. तसंच आपल्यामध्ये उपस्थित असणारे वॉर्ड अध्यक्ष संदीपजी शिंदे यांचा सुद्धा आपण सत्कार करण्यात येत आहे. भाऊराम माळी यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. संदीपजी शिंदे यांचा सत्कार करतील भाऊराम माळी साहेब. त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे रमेशजी ढाके साहेब यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे भाऊराम माळी यांच्या हस्ते.
चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या 16 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. कुठेतरी एक मोठं आव्हान आपल्याला पाहायला भेटते. जर या सामन्याचा विचार केला किंवा या स्पर्धेचा विचार केला तर सुंदर 11 हा संघ कुठेतरी या ठिकाणी वरचढ चढताना आपण पाहतोय. एक 65 धावा बनवल्या होत्या पहिल्याच इनिंगमध्ये आणि त्याचं उत्तर देताना मला वाटतं कुठेतरी दमछाक होताना पाहायला भेटते. त्याचबरोबर आपली पुढची मान्यवर व्यक्ती आहेत ती, त्यांना इंट्रोडक्शनची अशी गरज नाही आहे, पण पुन्हा एकदा मी त्यांचं नाव सांगते. संध्या विपुलजी दोशी मॅडम यांचा सत्कार मी प्रमोद पाटील आणि मेहुल नानावटी यांना मी विनंती करतो आपण मॅडमचा सत्कार करायचा आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्या मागे नेहमीच आपला त्यांचा हात असतो पाठीशी, त्यांचा आशीर्वाद त्यांचा पाठिंबा नेहमीच आपल्याला मिळतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा मॅडमसाठी. चला पुन्हा एकदा प्रमुख मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. जाऊया मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 17 या आकड्यावरती. जर हा सामना जर अष्टविनायक या संघाला जिंकायचा असेल तर आता मात्र कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतषबाजी करण्याची जरूरत असेल. 18 चेंडूने 48 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी घाई करायची विनंती असेल. थोडासा अंदाजाचं सत्र होतोय, अंधार होतोय या ठिकाणी आपण पाहू शकता. याचबरोबर आपण पुढचा जो सत्कार करणार आहोत तो व्यक्तिमत्व आहे रोनित ऋषी माळी यांचा सत्कार आपण करतोय आणि त्यासाठी मी आमंत्रण करतोय प्रकाशजी म्हात्रे आणि भाऊराम माळी यांना. आपण पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन रोनित माळी यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. ऋषी चिंतामण माळी यांचे सुपुत्र रोनित माळी यांची उपस्थिती आपल्याला इथे मिळालेली आहे. चला गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला भेटतोय. चेंडू जाहीर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. बिग बिग षटकार डीजे. नायर यांचा सत्कार करायचा आहे. त्यांचा नेहमी आपल्याला पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा सपोर्ट आपल्यासाठी नेहमी खूप जमेची बाजू ठरते. अनुपजी नायर यांचा सत्कार करतील प्रमोद पाटीलजी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या मान्यवरांसाठी. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या 24 या आकड्यावरती. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 21 या ठिकाणी अंमलात आणला जातोय. नो चेंडू घोषित करतायत. +1 अशा 2 धावा. धावसंख्या माफ करा 1 धाव. त्याचबरोबर मी अक्षय भोईर यांना मी विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा संध्या मॅडमचा शॉल देऊन सत्कार करायचा आहे. अक्षय भोईर यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. अक्षय भोईर यांना मी विनंती करतो आपण मॅडमचा शॉल देऊन सत्कार करायचा आहे. अक्षय भोईर यांच्या वतीने पुन्हा एकदा मॅडमचा सत्कार होतोय. धन्यवाद. त्याचबरोबर आता पुन्हा एकदा आपले सर्वांचे लाडके असं व्यक्तिमत्व शिवानंद शेट्टी जी आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे. त्यासाठी मी विनंती करतोय पुरुषोत्तम भंडारी यांना, त्याचबरोबर प्रमोदजी पाटील यांना आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. शिवानंद शेट्टी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. थँक्यू सर, थँक्यू, खूप खूप धन्यवाद.
धावसंख्या आपण पाहू शकतो 27 या आकड्यावरती फीडचा चेंडू असेल. नक्कीच हे षटक निर्णायक असेल. मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा अर्जित होत आहेत. एक छोटासा खेळाडू पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षण करताना. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या 29 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगलं स्कोरिंग या ठिकाणी होताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्व मान्यवर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने सुद्धा. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार, परंतु मला वाटतं निश्चितच एक धाव मिळेल. धावसंख्या 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. नक्कीच अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सागर यादव कुठे उपस्थित असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. सागर यादव. 13 चेंडू 35 धावा, 35 धावा 13 चेंडू असं आपण समीकरण पाहू शकतो या ठिकाणी. हा चेंडू निर्णायक असू शकतो. एखादा चौकार षटकार या चेंडूवरती येईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच चांगली कामगिरी आत्तापर्यंत राहिली आहे दोन्ही संघाची. दिनेशच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आपण पाहिलाय. राहुल त्याची साथ देतोय 4 धावेवरती. चांगली गोलंदाजी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. पंच एक धाव घोषित करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 31. याचबरोबर आपलं पुढचं व्यक्तिमत्व आहे ते सुभाषजी नायर, तसंच सोनमताई नायर यांचं सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. यांच्या माध्यमातून आपल्याला दुपारचं जे जेवण खेळाडू तसेच प्रेक्षकांना सुद्धा पुरवण्यात आलं होतं, त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं होतं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि मी सागर सावंत आणि यांना मी विनंती करतो, सागर यादव यांना मी विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर नितीन यांना मी विनंती करतो की आपणही त्यांचा सत्कार करायचा आहे. सुभाषदादा नायर तसंच सोनमताई नायर यांच्या माध्यमातून आपल्याला दुपारचं जेवण पुरवण्यात आलं होतं. खूप खूप धन्यवाद. कारण पोटाची भूक जर आपण पुरवली तर खरंच सर्वांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. असाच आपला पाठिंबा, असाच आपला आशीर्वाद आपल्याला नेहमी लाभत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला 12 चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं 34 धावांची आवश्यकता. धावसंख्या 31 या आकड्यावरती अगदी ऋतुराज गायकवाडची आठवण करून देणारा आकडा म्हणजे 31 आपण या ठिकाणी पाहू शकतो. पुन्हा एकदा एक धाव मिळते बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. हे षटक निर्णायक असेल अष्टविनायकसाठी. 2 मोठे फटके येतील का, 2 षटकार येतील का, 2 चौकार येतील का, आत्मविश्वास वाढवेल का? कारण का एक उद्दिष्ट जर म्हटलं तर मोठं म्हणावं लागेल. या ठिकाणी प्रेक्षकांची मांदियाळी. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक शब्द शुभनाने स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा या ठिकाणी पाहू शकतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला भेटते. रुपेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना या ठिकाणी पाहायला भेटते. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच या स्पर्धेने तुम्हाला सर्वांना सर्व काही दिले. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, भव्यदिव्य लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा चांगल्या पद्धतीत होत आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पंच निश्चितच दंडित करतायत उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि एक धाव मिळते. धावसंख्या 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. आता मात्र आवश्यकता असेल 10 चेंडूने 31 धावांची आवश्यकता या ठिकाणी असेल. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबा आता. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर राजू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले, 8 चेंडू 25 धावा. काय मॅच रंगताना मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अष्टविनायक, दुसऱ्या बाजूला सुंदर 11. नक्कीच
एक मेजवानी स्पर्धा म्हणावी लागेल तुम्हाला सर्वांसाठी व्यासपीठावरील मान्यवर त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा शब्द सुनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामना येऊन टेपलाय आता मात्र 8 चेंडू 25 धावा. हा हा 3 बॉल बाकी आहेत बरोबर आहे. तीन चेंडूवरती 3 षटकार मारले तर शिवाभाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच एक मेजवानी तुम्हाला सर्वांना आणि खेळाडूंसाठी सुद्धा आपल्याला बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी सकाळपासून पाहायला भेटते. थोडीशी विनंती असेल घाई करायची. क्षेत्ररक्षण करणारी टीम असेल थोडीशी विनंती असेल घाई करायची. हा चेंडू आताचा मात्र फ्री हिट असेल म्हणजेच नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. 1 धाव अर्जित होते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती. 44 धावसंख्या. अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच एक मोठी मॅच आणि ग्रँड फिनाले फायनल मॅच आपल्याला जशी पाहिजे तशी सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. नक्कीच नक्कीच नरेंद्र, खूप खूप मजा येते. त्याचबरोबर मी यांना पुन्हा एकदा मिनेशजी माळी आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांना मी विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. मिनेशजी माळी. शेवटचा चेंडू काय मोठ्या फटक्या मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता परंतु स्विंग अँड मिस. लगातारचे 2 चेंडू निर्णायक असतील. चला 1 षटक म्हणजे 6 चेंडू आणि आता मात्र 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. राहुल यादव याने जर मॅच जिंकून दिली तर राजू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला आता पारितोषिकांची सुद्धा खैरात या ठिकाणी आपण पाहू शकतो. 6 चेंडू 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. एकदा सामना मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. SPL 2024 मानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या पर्वामध्ये काय मेजवानी आपल्याला सर पाहायला भेटते तितकाच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला सामना सर पाहायला भेटतोय. राहुलला आपण पाहू शकतो. माफ करा दिनेशला स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅटमधून 1 षटकार पाहिला. पहिला चेंडू तर काय घडतंय आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी अंमलात आणला जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल. आता मात्र धावसंख्या 45च्या घरामध्ये अगदी रोहित शर्माची आठवण करून देते. वर्ल्ड कपमध्ये 45 दिवस आपण अबाधित राहिलो तरी एक दिवस आपल्या बाजूने गेला नसला तरी 45 दिवस मात्र आपण या ठिकाणी काय घडतंय. एक सोपा झेल विकेटचं होतंय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. ज्याच्यावरती ज्या खेळाडूवरती मदार होती किंवा अपेक्षा होती परंतु अजून मैदानाच्या आतमध्ये सामना संपलेला नाहीये. कारण का जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही किंवा शेवटचं बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित आपण सांगू शकत नाही.
चला घाई करायचे, थोडंसं अंधाराचं सत्र होते, लवकर यायचंय. बॅटर 4 चेंडू आणि 20 धावा. नाही माफ करा. पाच चेंडू 20 धावा. जयेश म्हात्रे याच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. त्यांनी जर मॅच जिंकून दिली तर राजू यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. पंच पुन्हा एकदा दंडित करतील. काय घडतं या मैदानाच्या आतमध्ये? पहिल्या चेंडूवरती वाईट, त्याच्यानंतर एक विकेट, त्याच्यानंतर वाईट, परंतु आता विकेट येईल की षटकार येईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का नक्कीच चांगली मॅच आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर सुद्धा खुश असतील. कारण का ज्यांना जशी पाहिजे मॅच होती तशी सर आपल्याला मॅच पाहायला भेटते. तुम्ही आम्ही सर्व या स्पर्धेचे साक्षीदार झालो. खरोखरच एक चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी बॅटर रंगताना पाहायला भेटते. लोअर फुल टच चेंडू पाहायला भेटतोय. ब्लॉक होलमध्ये सबमरीन डिलिव्हरी ज्याला क्रिकेटमध्ये संबोधलं जातं असा चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय गोलंदाज अक्षय. मात्र याला आपण पाहू शकतो 1 धाव मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 47च्या घरामध्ये. सामना कोणीही जिंको, परंतु ज्या पद्धतीने पाठलाग करतोय कुठेतरी नक्कीच कौतुक करावं लागेल या संघाचं सुद्धा. या ठिकाणी मोठा फटका पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन आहे, पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आणि एक पकडला, झेल पकडलाय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि विकेटचं होतंय पतन. बॅक टू द पवेलियन गॉन. हा सामना सुंदर 11च्या बाजूने जरी झुकलेला असला तरी अष्टविनायक या संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 47 धावापर्यंत मजल मारले. नक्कीच मला वाटतं राहुल जरी असा विकेटवरती तरी सुद्धा सामन्याचं गणित बदललं असतं, परंतु नक्कीच जे प्रयत्न करतात किंवा ज्याची वेळ चांगली असते त्याच्या बाजूने मात्र निर्णय जातो. कुठेतरी चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. सुंदर 3 षटकार जर लागोपाठ मारले तर शिवाबाई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर लगातार. आता मात्र कुठेतरी संधी यात्रा या ठिकाणी हुकलेली दिसेल. नक्कीच धावसंख्या आहे तिथेच म्हणजे 48 धावा. आता मात्र सुंदर 11 संघ खुश असेल. थोडीशी औपचारिकता असेल परंतु अजून सामना संपलेला नाहीये. काय घडतंय? वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. 2 चेंडूंनी 15 धावा. काय गणित होते मैदानाच्या आतमध्ये. कधी विकेट जाताना पाहायला भेटली तर कधी वाईट येताना पाहायला भेटते, कधी वाईटच्या सदरूमध्ये धाव येते. म्हणजे कुठेतरी नशीब घेऊन आलाय अष्टविनायक सुद्धा संघ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं 2 षटकार येतील का? आता मात्र आवश्यकता असेल. 2 चेंडूंनी 14 धावा. काय मॅच रंगताना पाहायला भेटे. एक चौका मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मडी यांच्या मार्फत असणार आहे. कुठेतरी स्विंग अँड मिस असं चित्र मैदानाच्या शेवटला जर विकेट काढली अक्षय राव यांनी तर राजू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे अक्षय राव याला. 1 चेंडूवरती 1 षटकार मारला तरी 200 रुपयाचं पारितोषिक असेल राजू यांच्या माध्यमातून. सामना कोणीही जिंको तरी सुद्धा मात्र बक्षिसांचा वर्षाव होताना या ठिकाणी पाहायला भेटले. तितकीच मॅच सुद्धा रंगतदार आपल्याला या ठिकाणी सर पाहायला भेटली. तुम्ही आम्ही सर्व याचे साक्षीदार झालो. कौतुक असेल. बघा काय घडतंय. वाईड येतोय, त्याच्यानंतर कुठेतरी चांगला चेंडू येतोय, मध्ये षटकार सुद्धा येतोय, मध्ये विकेट तरी येते. म्हणजे सर्व काही आपल्याला दिलंय आणि या स्पर्धेची सगळ्यात मोठी ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. 11 चेंडूचं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये 10 चेंडूची ओव्हर आपल्याला पाहायला भेटली होती. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता या ठिकाणी. हा सामना मात्र सुंदर 11 हा संघ विजेता ठरतोय. SPL 2024 चा मानकरी कोण ठरतोय तर सुंदर 11.